सन्मान महाराष्ट्र, नातं महाराष्ट्राचं, देणं मराठीचं। प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी सांगितले की करमाळा शहरामध्ये गेली 6 ते 7 वर्षांपासून गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून करमाळा शहरातील व आसपासच्या खेड्यातील गरीब, वृद्ध, निराधार नागरिकांना 2 वेळचे मोफत जेवण दिले जाते। ही योजना करमाळा शहरामध्ये गेली 6 ते 7 वर्षांपासून अखंडितपणे चालू असून या योजनेला करमाळा तालुक्यातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहकार्य करतात। काही लोक या निराधार लोकांच्या सानिध्यात आपला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस तसेच मुला-मुलींच्या वाढदिवसासह नातेवाईकांचेही वाढदिवस साजरे करतात। तसेच पूर्वजांच्या स्मरणार्थ व मानसिक समाधानासाठी आर्थिक व धान्य स्वरूपात देणगी देतात। यातून ही अन्नपूर्णा योजना चालते। या योजनेमध्ये 60 ते 70 निराधार, वृद्ध, अपंग लोकांना मोफत जेवण दिले जाते। विशेष म्हणजे जे वृद्ध घरी जागेवर आहेत त्यांना प्रतिष्ठानच्या माध्यमातून घरपोच जेवण दिले जाते। तसेच श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात। यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गेली 14 वर्षांपासून मोफत भात, भाजी वाटप करण्यात येते। प्रत्येक वर्षी गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलामुलींची सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून मोफत लग्न लावून दिली जातात। प्रत्येक वर्षी मोठे रक्तदान शिबिर आणि रमजान ईद निमित्त धार्मिक सलोखा राखत गरीब मुस्लिम बांधवांना मोफत हजारो लिटर दूध वाटप प्रतिष्ठानच्या मार्फत केले जाते। असे अनेक सामाजिक उपक्रम प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जातात। यासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व पदाधिकारी मेहनत घेत असतात। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर जरूर करा। सोबतच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।